नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. प्रवाशांना परिवहन बसेसची सेवा अधिक सुलभपणे देता यावी यासाठी ठाणे परिवहन सेवेच्या वतीने वेअर इज माय बस हे ॲप उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या ॲपचं उद्घाटन महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते काल झालं. यावेळेस आमदार श्री संजय केळकर, रवींद्र फाटक, आमदार जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील KPMG ॲडवायझरी सर्व्हिसेस या कंपनीने हे ॲप तयार केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना परिवहन सेवेची बस किती वेळात बस थांब्यावर अपेक्षित आहे, तसंच बस कोणत्या मार्गावरून धावणार आहे, तिकिटांची किंमत, बसमध्ये उपलब्ध असलेल्या सीटची संख्या आदी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. प्रवासी ज्यावेळेस बस थांब्यावर उभे असतील तेथे बस किती वेळात पोहोचेल याची माहिती देखील या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. तसंच बसचे तिकीट, पास हे देखील ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ठाणे परिवहनच्या निळकंठ येथील आगारामध्ये या ऑनलाईन सेवेचं कंट्रोल असणार आहे. प्रवाशांनी वेअर इज माय बस हे ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घेतल्यास ठाणे शहरातील परिवहनच्या सर्व बसेसची माहिती ठाणेकर नागरिकांना मिळणार आहे. लॉन्च केलेलं आहे वेअर इज माय TMT बस म्हणून. तर ह्याचा नक्कीच ठाणेकर जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे. मला तर असं वाटतं की हे ॲप लॉन्च करत असताना भारतातली पहिली TMC आहे ही की जिने हे ॲप लॉन्च केले म्हणून. तर बऱ्याच वेळा असं होतं की बसेस आपल्याला कुठे आहेत आणि कधी येणार आहेत ह्या माहिती नसतात. तर ह्या ॲपद्वारे लोकांना ते सहज अवेलेबल होतील असं वाटतं की ते तसा ॲप केला तो जे आपला प्रवासी आहे ते प्रवासीला कोणत्या ठिकाणावरून ते आहे, त्याला कुठे जायचं असेल, तो कोणता बसेस त्या लोकेशनमध्ये त्या रूटमध्ये आहे, ते बसच्या रूटचा स्टॉप काय आहे, ते अंदाजित वेट किती वाजता ते बस तिथे पोहोचणार आणि सो ऑन, जेणेकरून त्याला एक पहिल्यांदा आलेला माणसाला पण त्याला अशा प्रकारे प्रवास करण्याबद्दल कोणताही अडीअडचणी येऊ नये त्या हेतूने हे ॲप डेव्हलप करण्यात आला होता. आणि शिवजयंतीचा सण आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर सौ मीनाक्षी शिंदे, खासदार श्री राजन विचारे आदींच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यावेळेस आदरांजली अर्पण करण्यात आली. ढोल ताशांचा गजर, झांज पथकांचा कडकडाट, शिवचरित्रावर आधारित जिवंत देखावे, आकर्षक चित्ररथ आणि लेझिमच्या तालावर या संपूर्ण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक त्याचप्रमाणे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे शहरातील चेंदनी कोळीवाडा परिसरातील 2 घरं आणि एका दुकानाचं नुकसान काल सायंकाळी लागलेल्या आगीमुळे झालं आहे. अंजली ठाणेकर त्याचप्रमाणे वर्षा डिसोजा यांचे ही 2 घरं होती. या आगीमध्ये या दोनही घरांचं अतोनात नुकसान झालं असून निशिकांत ठाणेकर हे या आगीमध्ये किरकोळ जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचार देखील देण्यात आले. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast 'cause TJSB का नया है ये मैजिक ट्रांज़ैप ऐप. ट्रांज़ैप ज़ैप, ट्रांज़ैप ऐप. एक ही वर्चुअल आईडी से ट्रांजैक्शन है सिक्योर एंड सेफ. Just tap the tab of ट्रांज़ैप ऐप and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये ट्रांज़ैप just like a finger snap. ट्रांज़ैप ऐप, ट्रांज़ैप ऐप. ठाण्यातील हजारो नागरिकांना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अंतर्गत लाखो रुपयांच्या दंडांच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या सर्व नोटिसा नियमबाह्य असून 15 दिवसात या नोटिसा मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष
श्री आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांनी दिला आहे। राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 35 नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे। गरिबांकडून जबरदस्तीने वसूल केला जाणारा हा जिजिया दंड कदापि भरणार नाही असा इशारा यावेळेस देण्यात आला। शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यानेच शासनाकडून अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेवर असूड ओढले जात असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला। ठाणे महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक श्री दिलीप बारटक्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज श्री दिलीप बारटक्के यांनी गटनेते पदाचा पदभार स्वीकारला आहे। ठाणेकर नागरिकांनी बहुमताने शिवसेनेला ठाणे शहरामध्ये सत्ता दिल्याबद्दल यावेळी श्री दिलीप बारटक्के यांनी ठाणेकर नागरिकांचं आभार मानलं। त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांना घेऊन काम करणार असल्याचं यावेळी दिलीप बारटक्के यांनी सांगितलं। यावेळी शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी श्री दिलीप बारटक्के यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती 50% महासेल? हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 02225304837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। मरावे परी अवयव रूपी उरावे। अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। सेंट एंजेलोज प्रोफेशनल एज्युकेशनचे सर्वेसर्वा श्री राजेश ॲग्नेलो अथायडे हे आत्ता आपल्याबरोबर आहेत। राजेश सरांनी कम्प्युटर एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती घडवून आणली। त्याचप्रमाणे केवळ कम्प्युटर एज्युकेशन नाही तर बिझनेसच्या अनेक क्षेत्रांमध्ये राजेश सरांनी खूप मोठी क्रांती घडवून आणलेली आहे। सर, मला सांगा, राजेश ॲग्नेलो यांचा जो संपूर्ण प्रवास आहे बिझनेसमॅन म्हणून, हा खूप इन्स्पायरिंग आहे, हा खूप डेडिकेशनचा प्रवास आहे, काय सांगाल? वेल, फार इंटरेस्टिंग प्रवास होताच। लोकांची साथ चांगली मिळाली, वेळही चांगला होता, देशाची प्रगती होत होती आणि त्या प्रवाहामध्ये आमची देखील प्रगती होत गेली। कम्प्युटर एज्युकेशनपासून सुरू केलेली ही प्रोसेस होती साधारणतः 1993 पासून, पण मी त्याच्या अगोदर देखील काम करायचो।
साधारणतः वयाच्या 13व्या वर्षापासून बिंदी फॅक्टरीचं काम करायचो. त्याच्यानंतर दारोदारी जाऊन कपडे विकणं, कॉस्मेटिक्स विकणं, पायल चप्पल विकणं, व्यंकीस चिकन विकणं, असे अनेक उद्योग केले आणि त्याचा जो अनुभव मिळाला ते खरं म्हणजे माझं शिक्षण झालं आहे. क्लासरूमच्या 4 भिंतींमध्ये जे ॲकॅडमिक क्वालिफिकेशन जे मिळालं ते योग्य होतंच, त्याची गरज देखील होती. परंतु जो दारोदारी जाऊन केलेला व्यापार झाला त्याचा जो मला अनुभव मिळाला ते म्हणजे खरं म्हणजे माझं शिक्षण घडलं त्याच्यामध्ये. आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षी 1993मध्ये जेव्हा मी कम्प्युटर एज्युकेशनचा व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर खरी म्हणजे शहरी प्लॅटफॉर्मवर, मुंबई शहराच्या प्लॅटफॉर्मवर मला ती चांगली प्रगती सुरू झाली आणि मग आम्ही जगभर पसरलो. एक्झॅक्टली. आज तुम्ही जगभरामध्ये आपला व्यवसाय आहे, पण कम्प्युटर एज्युकेशन हे 1993मध्ये आपण सगळं चालू केलं. त्यावेळेस या क्षेत्रामध्ये यावं असं तुम्हाला काय वाटलं होतं? 1993मध्ये कम्प्युटर एज्युकेशन म्हणजे हे एक लक्झरी मानली जायची. म्हणजे एका काळी जसे आईवडील म्हणायचे की मुलगा माझा डॉक्टर होतो आहे किंवा पायलट बनतो आहे, तसंच कम्प्युटर एज्युकेशन हे एक फार स्टेटस ओरिएंटेड विषय मानला जायचा. सर्वसाधारण सामान्य व्यक्ती कम्प्युटर प्रशिक्षण घेऊ शकत नव्हता कारण ते महाग होतं. आणि त्या सालामध्ये 1993मध्ये मला असा विचार आला की जे थोडंफार काय मी कम्प्युटरमध्ये शिकलो आहे, कारण साधारणतः 91 आणि 92मध्ये माझ्या वडिलांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये बसून त्यांनी दिलेली मदत म्हणजे कम्प्युटर आणि पुस्तक, त्याच्या आधारे मी कम्प्युटर शिकलो. माझी देखील कम्प्युटर शिकायची ऐपत नव्हती. आर्थिक व्यवस्था दुर्बळ असल्यामुळे माझी देखील ती परिस्थिती नव्हती. परंतु मला वडिलांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये साथ मिळाल्यामुळे मी कम्प्युटर शिकलो आणि 1993मध्ये डेटा प्रोसेसिंगची कामं केल्यानंतर मी कम्प्युटर एज्युकेशन ह्या प्रोसेसमध्ये सामील झालो. आणि सगळ्यात मोठा ध्येय म्हणजे ज्या गोष्टीचा मला नेहमीच अभिमान वाटेल शेवटच्या क्षणापर्यंत किंवा शेवटच्या श्वासापर्यंत, तर 1993मध्ये माझ्या कंपनीने पुढाकार घेऊन सर्वसामान्य साधारण व्यक्तीच्या दारापर्यंत कम्प्युटर एज्युकेशन नेऊन पोचवलं आणि अनेक लाख विद्यार्थी माझ्या संस्थेमधनं शिकून बाहेर पडले आणि जगभरात ते चांगल्या स्थळावर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये आयदर ते नोकरी करतायत किंवा व्यवसाय करतायत आणि यशस्वी झाले. एकंदरीतच आजचा जो गेल्या 8-10 दिवसांपासून मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पॅनिक निर्माण झाली आहे. तुमचे जे इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन्स आहेत त्याच्यामध्ये सध्या जे काही पोस्ट येत आहेत ते या संदर्भात येत आहेत की एवढ्या मोठ्या पॅनिकी करायची गरज नाही किंवा हे जे आहे तुम्ही लोकांना एक प्रकारे धीर देण्याचं काम करताय, त्याविषयी सांगा. समस्या ते संधी या विषयावर मी एक फार चांगलं पुस्तक लिहिलेलं, ज्याच्यामध्ये माझी लाईफ जर्नी आणि मी जे शिकलो माझ्या प्रवासात त्याचा मी उल्लेख केलेला आहे. तर मी असा नेहमी विचार करतो आणि नेहमी या विषयामध्ये मानतो की या दुनियामध्ये समस्या म्हणजे काहीच नाही, समस्या म्हणजे आपल्यासाठी आलेली एक संधी आहे. हल्लीच आपले जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी साहेब, मी त्यांचा फार मोठा फॅन आहे तुमच्याच सारखा. आणि त्यांनी जी घडवून आणलेली ही जी गोष्ट आहे डिमॉनिटायझेशन, ज्याच्या आधारे ब्लॅक पैसा मार्केटमधनं इरोड होऊन जाईल, ज्याच्या आधारे जाळी नोटा देखील जाळल्या जातील, ही प्रक्रिया झाल्यानंतर अनेक उद्योजक जे आहेत ते हडबडले आणि त्यांना फार मोठी अडचण झाली असं त्यांना वाटायला लागलं. पण मी लोकांना नेहमी एकच म्हणतो की ज्या गोष्टी सर्वसाधारण सामान्य लोकांना अडचणी दिसतात किंवा ज्या गोष्टी लोकांना अडथळे दिसतात त्या खरोखर म्हणजे संध्या आहेत. तुम्ही तुमचा व्यवसाय असा फाईन ट्यून करा की अशा कुठच्याही परिस्थितीमुळे तुमच्या व्यवसायाला धक्का लागता कामा नाही. मी अजून माझ्या उद्योजक मित्रांना एकच नेहमी म्हणतो की प्रगतिशील देशामध्ये, भारत हा एक प्रगतिशील देश आहे, प्रगतिशील देशामध्ये जेव्हा शिस्त निर्माण होईल तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था ही फार बारीकीने लोकांपर्यंत पोचेल. आणि त्या काळामध्ये जर तुमचा उद्योग कायद्याच्या राईट बाजूला असला तर तुम्हाला अडचण येणार नाही. आणि जर तुमच्या उद्योगामध्ये काहीतरी लॅकुना असले किंवा काहीतरी गॅप असले, शॉर्टफॉल असले तर नक्कीच तुम्हाला थोडाफार धक्का लागेल. पण तुम्ही स्वतःला फाईन ट्यून करून कायद्याच्या राईट बाजूला जर आलात तर नक्कीच तुम्हाला या देशाच्या प्रगतीबरोबर एक उद्योजक म्हणून तुम्ही देखील प्रगती करू शकणार. असं एक नेहमी म्हटलं जातं, तुम्ही आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहात, तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत आहात, एज्युकेशनमध्ये काम करत आहात, हॉटेलिंगमध्ये तुम्ही काम करत आहात. या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना असं अनेकदा म्हटलं जातं की पहिली गोष्ट म्हणजे आमच्या मराठी माणसांमध्ये असं असतं की अरे व्यवसाय नको रे बाबा. आणि त्याच्यामध्ये आता व्यवसायामध्ये डायव्हर्सिफिकेशन ही एक खूप मोठी गोष्ट येते आहे. याबाबत काय सांगाल की एका वेळेस माणसाने एक उद्योग करावा की एका वेळेस माणसाने 10 उद्योग करावे?
मी तर असं म्हणेन की उद्योग करणं सोपं आहे आणि सेफ आहे, नोकरी करणं खतरनाक आहे. कारण आर्थिक परिस्थिती दुर्बळ असल्यामुळे जगभराची तुमची नोकरी राहणार की नाही याची चिंता जास्ती झालेली आहे लोकांना. विनोदाचा भाग आहे, पण मी असं लोकांना म्हणेन की वैयक्तिक भविष्य बदलण्यासाठी किंवा समाजाचं भविष्य बदलण्यासाठी किंवा देशाचं भविष्य बदलण्यासाठी उद्योग हा एकच मार्ग आहे. कुठच्याही प्रगतिशील देशामध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा कुठच्याही प्रगती केलेल्या देशाला जर तुम्ही पाहिलं तर त्या देशाची प्रगती केवळ त्यामुळे झाली कारण त्याच्या जनतेने व्यवसाय स्वीकारला, नोकरी स्वीकारली नाही, व्यवसाय स्वीकारला. भारत देशाच्या प्रगतीसाठी जर कुठच्या गोष्टीची गरज असेल तर भारतीय लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी व्यवसाय करावा. तर हा व्यवसाय फक्त आपल्या शहरापुरता, देशापुरता किंवा राष्ट्रपुरता न करता आपण ग्लोबल व्यवसाय केला पाहिजे आणि व्यवसायाच्या मार्गाने आपण जगभरातला पैसा कमवून आपल्या देशामध्ये आणणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे देशाची प्रगती घडेल. मी एक फार उत्साही उद्योजक आहे. मी लोकांना प्रेरित करायचा प्रयत्न करतो की तुम्ही काही करा, 2 पैसे कमी कमवलेत ना नोकरीपेक्षा सुरुवातीला तरी हरकत नाही, पण व्यवसायामध्ये प्रवेश करा, तिथेच तुमची खरी ती प्रगती मानली जाईल. आता एक व्यवसाय करावा किंवा अनेक व्यवसाय करावा हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतं. माझं व्यक्तिमत्व असं आहे की मला एका व्यवसायाने मजा न आल्यामुळे मी अनेक उद्योग करतो. मी हॉस्पिटॅलिटीमध्ये, रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये, इव्हेंट्समध्ये आहे, एज्युकेशनमध्ये आहे, असे मी अनेक उद्योग करतो. माझा खरा व्यवसाय म्हणजे रिस्क मिटिगेशन. ज्या व्यवसायामध्ये आपण रिस्कचं गणित करून स्ट्रॅटेजिकली काम करू शकतो असा कुठचाही व्यवसाय फायदेशीर ठरतो. तर आज मी बहुतेक 4 किंवा 5 उद्योग करतोय. उद्या कदाचित मी अजून 25 उद्योग सुरू करणार. तर मला त्याच्यामध्ये मजा येते. दुसरं सांगायचं तात्पर्य म्हणजे जेव्हा तुम्ही अनुभवी होता तेव्हा एक उद्योगाचा अनुभव तुम्हाला दुसऱ्या उद्योगामध्ये नक्कीच फायदेशीर ठरतो. मी तर असं म्हणेन की 3 प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसायामध्ये मार्केट शेअर वाढवू शकता. एक म्हणजे अजून कस्टमर वाढवून, दुसरं म्हणजे जे कस्टमर आहेत त्यांना जास्ती सर्व्हिसेस देणं किंवा जास्ती प्रोडक्ट्स देणं, त्याच्याने देखील तुमचा व्यवसाय वाढू शकतो. आणि तिसरं म्हणजे दोन्ही करणं, कस्टमरही वाढवणं आणि व्यवसाय वाढवून त्याच कस्टमर्सना ॲडिशनल सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स देणं. तर माझ्या मते तर अनेक उद्योग करणं जास्ती फायदेशीर आहे, पण तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला काय म्हणतं हे फार महत्त्वाचं आहे. बिझनेसमध्ये आम्ही तुम्हाला बघत असतो, अनेक प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही असता, अनेक ठिकाणी अनेक लोकांना तुम्ही भेटत असता. नेटवर्किंगला जे महत्त्व आहे त्याविषयी सांगा. मी तर नेहमी असं म्हणतो मराठी माणसांना, माझ्या मित्रांना, की महाराष्ट्रामध्ये आपण देखील अनेक दुसरे जे जातीचे लोक आहेत ज्यांना व्यवसायामध्ये उस्ताद मानलं जातं, गुजराती, पंजाबी, सिंधी, मारवाडी अशा लोकांना, त्याच प्रकारे आपण मराठी लोकसुद्धा उद्योगात फार मोठे यशस्वी उद्योजक बनू शकतो. इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एक नेटवर्क बनवणं. एका व्यक्तीचं नेटवर्थ इज इक्वल टू इज नेटवर्क. एका नेटवर्क बनवणं फार गरजेचं आहे. कारण संधी ज्या तुमच्याकडे येतात ते तुमच्या कष्टामुळे येतीलच, पण तुमच्या नेटवर्कमुळे जास्ती मिळतील. तर तुम्हाला कुठचा व्यक्ती किती मोठी आणि कधी संधी आणून देऊ शकतो हे काय सांगता येत नाही. परंतु त्या नेटवर्कमध्ये तुम्ही जर दुसऱ्यांसाठी उपयोगी ठरलात तरच ते तुमच्यासाठी संध्या आणून देतील. माझ्या जीवनामध्ये असे अनेक उदाहरण आहेत की जो माझा AC रिपेअर करतो किंवा ज्याच्याकडनं मी फर्निचर घेतो, ज्याच्याकडनं मी खुर्च्या घेतो, अशा लोकांनी देखील मला फार मोठमोठ्या संध्या आणून दिल्यात आणि त्याचं मी व्यवसायामध्ये रूपांतर करून मी देखील मोठा झालो. कोण व्यक्ती तुम्हाला काय ऑपॉर्च्युनिटी आणून देईल याचा काय ठाम पत्ता नाही. परंतु तुमचा व्यवसाय असला पाहिजे नेटवर्क वाढवणे. तुमचा जो कोर बिझनेस आहे या कोर बिझनेसवर तुम्ही लोक नेमावे, त्यांनी तुमचा कोर बिझनेस मोठा करावा आणि तुम्ही कोलॅबरेटिव्ह वर्किंगमध्ये सामील व्हावं, कलेक्टिव्ह ग्रोथबद्दल विचार करावा. समाजातील अनेक उद्योजकांना एकत्रित आणून आपण कसा व्यवसाय करू शकतो याच्याकडे लक्ष द्यावं आणि तुमचा विजन वाढवावं आणि व्यवसाय वाढवावा. मी असं म्हणेन की लोकांना नोकरी देण्यापेक्षा एंटरप्रेनर्सना एंगेज करणं आणि कोलॅबरेटिव्ह वर्किंग करून आपला व्यवसाय वाढवावा हा फार चांगला, सोपा, सरळ आणि मोठा उपाय आहे. हे होते राजेश अग्नलो सर. राजेश सरांकडे बोलण्यासारखं खूप काही, माझ्याकडे टाईम लिमिट आहे. सर खूप बिझी शेड्यूल, सरांना ॲक्च्युली त्यांच्या शेड्यूलमधनं गाठणं खूप अवघड होतं, त्यामुळे हा इंटरव्ह्यू गाडीत सुरू आहे. सर आम्हाला वेळ दिला तर थँक्यू व्हेरी मच. माय प्लेजर, थँक्स अ लॉट. जास्तीत जास्त लोकांनी उद्योग करावा, जास्तीत जास्त लोकांनी यशस्वी उद्योग करावा.
महाराष्ट्राचं नाव मोठं करावं, देशाचं नाव मोठं करावं आणि ग्लोबलायझेशनचा लाभ घेण्यासाठी सगळे आपण येऊन एकत्रित कसं काम करू शकतो याच्यावर विचार करून नक्कीच आपला स्वतःचा व्यवसाय आणि लोकांचा व्यवसाय देखील वाढवून देऊया. सेंट अँजेलोस VNCT व्हेंचर्सतर्फे मनापासून शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट अँड मे यू ग्रो, लेट द कंट्री ग्रो. गॉड ब्लेस. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.